नमस्कार, मी सैफन नदाफ. सांगोला नगरपालिका निवडणूक 2025 करिता मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघत आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाचा जो निवडणुकीविषयीचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आज दिनांक 26 रोजी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होता आणि आज रोजी आपण नगराध्यक्ष आणि इतर सदस्य यांच्याकरता चिन्ह वाटपाची आपण वेळ ठेवली होती. सकाळी 11 पासून आपण चिन्ह वाटप सुरू केलं. त्याच्यामध्ये नगर परिषदेचे हे जे टाउन हॉल आहे या टाउन हॉलमध्ये आपण सगळ्या उमेदवारांना येण्याबद्दल पत्र दिलं होतं आणि उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना आपण इथे बोलवलं होतं आणि सदर प्रक्रिया जी आहे निवडणूक आयोगाचे जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनानुसारच आणि कायद्यानुसार जे चिन्ह वाटप कलम 16 मध्ये जे नमूद केलेलं आहे त्या पद्धतीनेच आपण सदर हे चिन्ह वाटप पूर्ण केलेलं आहे. तर या पद्धतीनं नगराध्यक्ष पदाकरिता 11 उमेदवार आणि सदस्य पदाकरिता 96 उमेदवार यांना आपण आज चिन्ह वाटप केलेलं आहे. चिन्ह वाटप प्रक्रिया चालू असताना काही उमेदवारांनी इथे येऊन त्यांच्या आघाडी असण्याबाबत आम्हाला एक निवेदन दिलं. सदर निवेदन आघाडीचा जो विषय आहे तो माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून आघाडीबाबत आम्हाला पत्रव्यवहार करण्यात येतो आणि जी कोणती आघाडी निवडणुकीपूर्व झालेली असेल आणि त्यांना जिल्हाधिकारी यांनी एखादं चिन्ह दिलेलं असेल तर जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून आम्हाला ते माहिती मिळते. परंतु या सांगोला नगरपालिका इलेक्शनकरिता आम्हाला कोणतीही आघाडी असल्याची आम्हाला माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही. त्यामुळे जे नगराध्यक्ष पदाकरिता जे राजकीय आणि राष्ट्रीय जे पक्ष होते त्यांच्या वतीनं ज्यांना एबी फॉर्म मिळाले ते पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आणि ज्यांना एबी फॉर्म मिळाला नाही ते अपक्षाचे उमेदवार म्हणून आम्ही गृहीत धरले आणि त्या पद्धतीनंच आम्ही चिन्ह वाटप केलेलं आहे. ज्यांचा एबी फॉर्म मिळाला त्यांना त्या पक्षाच्या वतीनं त्यांना ते चिन्ह देण्यात आलं आणि ज्यांना एबी फॉर्म मिळाला नाही या सगळ्यांना अपक्ष गृहीत धरून आम्ही आयोगाचे जे मुक्त चिन्ह आहेत 194ची जी यादी होती त्या मुक्त चिन्हापैकी आम्ही त्यांना चिन्ह दिलं. याच्यामध्ये बऱ्याच अपक्ष उमेदवारांनी आपले एक प्रकारचे चिन्ह दिले असल्यामुळे पहिलं प्राधान्य त्यांचं दोघांचं सेम असल्यामुळे आम्ही तिथे जिथं कुठं टाय झालेलं आहे त्याबाबत आम्ही चिठ्ठ्या टाकून आम्ही निर्णय घेतला आणि ईश्वर चिठ्ठी काढून जी ईश्वर चिठ्ठी निघेल ज्या व्यक्तीची ईश्वर चिठ्ठी निघेल त्याला ते यादीनुसार जे अनुक्रमानुसार जे चिन्ह आहे मुक्त चिन्हाच्या यादीमधील त्यांना चिन्ह अलॉट केलं आणि हाच नियम आहे आणि याच पद्धतीनं आम्ही आयोगाच्या नियमानुसारच काम केलेलं आहे. आज जे 11 कॅन्डिडेट उभे केले त्यांचे चिन्ह काय आहेत नगराध्यक्ष पदांचे थोडं सांगू शकता? हां, नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी जे सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची चिन्ह पुढील प्रमाणे आहेत. इंगोले राहुल श्रीमंत मेणबत्ती, खतीब मोहसिन इलाही कपाट, चंद्रकांत हनुमंत चव्हाण कपबशी, झपके विश्वेश प्रबुद्धचंद्र एअर कंडिशनर, नागणे स्वप्नील विश्वंभर ऑटो रिक्षा, बनकर मारुती तुळशीराम कमळ, भाकरे बापूसाहेब भगवान सफरचंद, माने आनंदा गोरख धनुष्यबाण, मुलाणी शौकत अब्दुल नारळ, मंडले उमेश ज्ञानू बॅट, राऊत मोहन विष्णू शिट्टी हे असे या पद्धतीनं वाटप झालेलं आहे. आणि जे सदस्य आहेत 96 सदस्य आहेत त्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार उपलब्ध असेल तर तो किंवा मग प्राधान्यक्रमानुसार उपलब्ध नाही झाला तर यादीतील अनुक्रमांकानुसार आम्ही चिन्ह वाटप केलेलं आहे.